बरोबर. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी चिंचवडमधील भ्रष्टाचाराचा आका कोण असा प्रश्न उपस्थित केला आणि त्यानंतर आता इथलं राजकारण चांगलं तापलं आहे. अर्थातच भाजपकडनं प्रत्युत्तर दिला जात आहे. मात्र एकूणच अजित पवारांनी जे प्रश्न उपस्थित केले ते मुद्द्याला धरून आहेत का, किंवा एकंदरीत भ्रष्टाचाराचा आका कोण असा प्रश्नही उपस्थित केलाय. तर इथल्या कारभाऱ्यांना त्याबद्दल काय वाटते, माझ्यासोबत स्वतः अमितजी गोरखे आहेत. खरं तर मागच्या काही दिवसांपासून स्वतः अजितदादा इकडे येत आहेत, मोठ्या सभा घेत आहेत आणि सातत्यानं भ्रष्टाचाराचा आरोप करतायत. आपल्याकडनं काय उत्तर आहे त्या सगळ्या आरोपांना? खरं तर माननीय अजितदादा महाराष्ट्राचं नेतृत्व करतायत आणि मला असं वाटतं की अजितदादा आणि सर्वच त्यांचे या भागातील कार्यकर्ते यांच्याकडे विकासावर बोलण्यासाठी आणि विकासाचे कुठलेच मुद्दे राहिलेले नाही आहेत आणि पुढचा विकास कसा होणार याचं विजनही त्यांच्याकडं नसावं, म्हणूनच सातत्यानं भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीच्या इथल्या असलेल्या नेते मंडळी व कार्यकर्त्यांवर ते टीका करतात. पण यात अनेक प्रश्न आहेत. आज बीडसारखी परिस्थिती सगळ्यांना माहिती होती आणि त्या बीडसारख्या परिस्थितीमध्ये आज त्या ठिकाणी असलेले आकांच्या आका कोण आहे ह्याचाही प्रश्न अजून अनुत्तरित आहे. पण आज पिंपरी चिंचवडचा विकास ज्या पद्धतीनं होतोय त्या विकासावर बोलण्यापेक्षा इतर विषयांवर बोलून लोकांचं लक्ष डायव्हर्ट करणं असेल. आज मी स्वतः विधिमंडळामध्ये या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील अनेक प्रश्न, मग तिथल्या असलेल्या अधिकाऱ्यांचे प्रश्न, तिथं चाललेल्या गोंधळाचे प्रश्न मी स्वतः मांडलेले आहेत. आणि हे मांडण्याचं कारणच हे होतं की आज त्या ठिकाणी प्रशासक राज्य होतं आणि प्रशासक राज्य हे एकट्या आमच्या भारतीय जनता पार्टीचं नव्हतं, त्याच्यामध्ये आपणही सत्ताधारी होतात. आणि मग त्यावेळेस आपल्या असलेल्या अनेक आमदारांनी तिथे प्रश्न का नाही उपस्थित केले, हा माझा पहिला प्रश्न आहे. त्यामुळं विकासाचे मुद्दे सोडून लोकांचं लक्ष भरकटण्यासाठी आज भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवर सातत्यानं हात घातला जातोय असा माझा स्पष्ट आरोप आहे. पण मग त्या मुद्द्यांना काही अर्थ आहे का, तथ्य आहे का? ते म्हणतात की पुरावे पण देऊ आम्ही. खरं तर आपण बघतो की अनेक आरोप होतात, पण दादांचंच मला वाटतं मागच्या आठवड्यातलं स्टेटमेंट आहे की माझ्यावर आरोप आहे, अजून ते सिद्ध झालेले नाही. त्यामुळे हेही आरोप आहे, विरोधकांना आरोप करण्याची पूर्ण मुभा आहे. पण मी हे सांगू इच्छितो की जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत कुठलाही आरोप हा तथ्यहीन असतो, त्याला तथ्य नसतं. त्यामुळे मला असं वाटतं की आज आपण पिंपरी चिंचवडचं उद्या काय करणार आहात, इथले अनेक प्रश्न सध्या भेडसावणार आहेत. सातत्यानं एक गोष्ट सांगत आहेत की पिंपरी चिंचवडमध्ये भ्रष्टाचाराचा आका आहे आणि तुमचे सहयोगी मित्र आमदार महेश लांडगे म्हणाले की ते स्वतःच भ्रष्टाचाराचे आका आहे. खरं तर मी तेच म्हटलं की आपल्याकडं आरोप असतात, आरोप तथ्यहीन असतात आणि निवडणूक आल्यानंतर त्या निवडणूक कुठल्या तरी मुद्द्याला घेऊन ती पेटवायची आणि लोकांना खऱ्या अर्थानं स्मृतिभ्रंश करायचा किंवा लोकांचा बुद्धिभेद करायचा, हे सातत्यानं अनेक मंडळींनी काम केलेलं आहे. आणि मला असं वाटतं की भ्रष्टाचाराचे आरोप करून आमच्या नेत्यांवर खऱ्या अर्थाने हे आरोप होत आहेत, पण हे आरोप तथ्यहीन आहेत. येणाऱ्या काळामध्ये पिंपरी चिंचवडचा विकास हा भारतीय जनता पार्टीच करू शकतो, हे जनतेला माहिती आहे आणि त्यांनाही माहिती आहे. त्यामुळे विकासावर बोललं पाहिजे. खरं तर मी पुण्यातला राष्ट्रवादीचा त्यांचा आज काल काहीतरी अहवाल काढला आणि मी तो वाचला. तर कचऱ्याची गाडी यावी म्हणून 3 वेळा अलाराम वाजवणं वगैरे, मला असं वाटतं की अशा प्रकारचं व्हिजन असू शकत नाही. त्यामुळे अशा प्रकारचं व्हिजन जर असेल तर मला असं वाटतं लोकांना. तुम्ही आवर्जून आता बीडचा उल्लेख केला, त्याचा संदर्भ काय आहे किंवा अजित पवारांना थेट प्रश्न काय आहेत तुमचे? ते इथे म्हणतात की इथे भ्रष्टाचाराचा आका आहे. नाही, खरं तर आका ह्या शब्दाची उत्पत्तीच तिथनं झाली, पण ती उत्पत्ती का झाली याचाही अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की अशा मंडळींना ज्यावेळेस नेतृत्व म्हणून आपण जर पाठबळ दिलं तर खऱ्या अर्थानं हे अनेक प्रश्न उपस्थित होतात. आणि म्हणूनच मला असं वाटतं की या ठिकाणी असलेले भ्रष्टाचाराचे आरोप आणि त्याला आकासारखी दिलेली उपदी, यामुळं लोकांमध्ये चर्चा निर्माण करणं, लोकांमध्ये येणाऱ्या असलेल्या नेतृत्वावर खऱ्या अर्थानं आरोप करणं, हे एवढंच काम करून चालणार नाही. तर आपल्या सगळ्या भाषणांमध्ये उद्याचं पिंपरी चिंचवड कसं असलं पाहिजे, या पुढे जर अशा पद्धतीचे आरोप झाले तर काय थेट तुमचं? खरं तर पिंपरी चिंचवडच्या विकासासाठीचे जे काही मुद्दे ते येणाऱ्या काळामध्ये आमचे नेतेही मांडतील. माननीय देवेंद्रजी फडणवीस यांची या ठिकाणी सभा आहे,
माननीय रवींद्रजी चव्हाण आत्ताच येऊन गेले, त्यांच्याही परत सभा होणार आहे. त्यामुळं आम्ही विकासावर बोलणारी लोक आहोत. भारतीय जनता पार्टीला माननीय नरेंद्रजी मोदी, माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी विकास हा शब्द शिकवला आहे. त्यामुळं विकासानं आम्ही नक्की उत्तर देऊ. येणाऱ्या काळात आमचाच महापौर असेल याबद्दल काही शंका नाही. आणि विकासाच्या मुद्द्यावर आम्ही पुढे जाऊन विकास काय असतो हे पिंपरी चिंचवड शहराला येणाऱ्या काळात पण मग ते आरोप जर पुढेही जर होत राहिले तर काय? नाही, आरोप जर होत राहिले तर आमचे नेते आम्ही स्वतः याच्यावर उत्तर देऊ. आणि आरोप केल्यानंतर आरोप कुठलाही सिद्ध झालेला नाही हेही जनतेला दाखवू. लवकरच आमचा मॅनिफेस्टो लवकरच येतोय. मॅनिफेस्टो वाचल्यानंतर नक्कीच जनतेलाही कळेल की नेमका विकासाचे मुद्दे भारतीय जनता पार्टी कशा पद्धतीने यापुढे हाताळणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज पाटील सर, गोविंद वाकले, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड.